नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय युट्यूब व्हिडिओ. तर नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. आज आलो आहोत आपण उज्जैन येथे. तर मित्रांनो, आपण काल प्रवास करत इथपर्यंत पोहोचलोय. तुम्ही तर बघितलेलं आहे आपला ट्रेन जर्नी आपली. आता आपण सध्या उज्जैन मध्ये पोहोचलोय. फ्रेश वगैरे झालोय रूम मधनं. आता आम्ही निघणारच आहोत. आता महाकालचं दर्शन घ्यायला जाणार आहे. नंतर आपण कालभैरव देवाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. आणि संध्याकाळची महाआरती कोणती शीघ्र आरती करून आपण जाणार आहे. तर पुढील व्हिडिओ आपण कंटिन्यू बघत राहा. म्हणजे बेसिकली आज टोटली टेम्पल दर्शनासाठी आपला हा दिवस जाणार आहे. आपण कसे कसे जातो, कसे कसे नाही, ती सर्व काही ह्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सप्लेन करूया. पुण्यापासून ते उज्जैन पर्यंतचा प्रवास हा खूप चांगला झाला आणि पहिल्यांदाच महाकालचं दर्शन घ्यायला उज्जैनला आलेलं आहे. खूप एक्सपिरियन्स चांगला आहे. एक्सपिरियन्स तर भरपूर. आणि मेन म्हणजे बेसिकली माहिती का, आम्ही हा ट्रिप पूर्ण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे पार्ट किती वाजले सांगू शकत नाही. आमचा अजून किती दिवस राहणार हे देखील आम्हाला माहित नाही. रिटर्न राहण्याचं पण आम्हाला काय प्रश्न. उज्जैन मध्ये आमचा आता 2 दिवसाचा स्टे होईल. एक दिवस मध्ये आला तर 2 दिवसाचा उज्जैन मध्येच होणार आहे. पार्ट 1 हा आपला पुणे टू उज्जैन ट्रेन जर्नी हे पूर्ण आम्ही एक्सपिरियन्स आपल्या बरोबर शेअर केला आहे. आपल्याला उज्जैन मधले 2 दिवसात हे पूर्ण मंदिर कव्हर करायचं. निलेश भोरे सर स्कॅम केला बघ. एवढे पाय किती लांब झाला कुठे बघ. इथून डेंजर 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 पोरा स्कॅम. हॅलो मित्रांनो, तर आपल्याला येथे आता सर्व मंदिराचे आपण टूर तुम्हाला देणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा तुम्ही. नाही म्हणजे जितकं शक्य होईल आतमध्ये तर आपण कॅमेरा आणू शकत नाही. आवडे तिथं आपण तुम्हाला नक्की तिथपर्यंत आपण हे करू, आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आताच आम्ही महाकालचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि एकदम छान पद्धतीने दर्शन झालेलं आहे. एकदम सुंदर पद्धतीने, जास्त वेळ पण गेला नाहीये. एक मोजून 15 ते 20 मिनिटात दर्शन झालेलं आहे आणि हे दर्शन खूप छान झालं. आता आम्ही पुढे कालभैरव मंदिराकडे जाणार आहे. हो, तिकडेचं पण दर्शन तुम्हाला दाखवतो. आतमध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आतमधलं थोडं दाखवता आलं नाही. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे बाहेरच सबमिट केलता मोबाईल, कारण का पूर्णपणे आतमध्ये मोबाईल हा बॅन आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये, बाकी बाहेर अलाउड आहे तुम्हाला. कॉरिडॉर बघणार आहेत. संध्याकाळी पण आपण परत इकडे येणार आहोत, कारण का कॉरिडॉर वगैरे सगळं एक्सप्लोर करून नंतर देन आरती वगैरेला जाणार आहोत. आताच आपण काल भैरवनाथ मंदिराचं आपण दर्शन घेऊन आलेलो. आता आपल्याला जायचंय मंगलनाथ टेम्पल. मंगलनाथ मंदिराच्या इथे आलेलो आहे आपण. आता निवांतपणे दर्शन घेणार. काल भैरवनाथला थोडा वेळ गेला, 1 तास ते 1.5 तास गेला. गर्दी खूप होती. थोडी गर्दी होती त्यामुळे, आणि ऊन पण भरपूर आहे त्यामुळे टाइम जातोय. उज्जैन पेक्षा काल भैरवनाथला जास्त गर्दी होती जास्त, खूप गर्दी होती. महाकाल पैशामध्ये फक्त 15 मिनिटात दर्शन झालं. महाकालला हे आहे मंगलनाथ मंदिर. हे मंदिर उज्जैन महाकालेश्वरच्या मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. चलो मित्रांनो, तर मंगल मंदिराचा इतिहास असा आहे
आलो हे मंगळनाथ मंदिर हे अख्ख्या भारतामध्ये फक्त एकमेव ठिकाण आहे इथलं ते म्हणजे उज्जैन. ज्यांच्या राशीमध्ये मंगळ वगैरे आहे त्यांच्यासाठी खूप भारी मंदिर आहे. अख्ख्या भारतामध्ये फक्त ह्याचं एकच मंदिर आहे. संपूर्ण भारतात हे एकच मंदिर आहे इथे. अरे त्यामुळे इथे भरपूर गर्दी होती. मंगळ राशी ज्यांना आहे त्यांची गर्दी भरपूर असते इथं. आणि त्यांच्यासाठी खास तुम्हाला माहिती आहे का हे दोरे कशासाठी बांधतात? हे म्हणजे मन्नत असते ना ते बोलतात आणि बांधतात वेश पूर्ण करतात. या आश्रममध्ये श्रीकृष्ण सुदामा आणि बळीरामानं विद्या घेतली. आणि जवळपास 14 विद्या त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या होत्या. श्रीकृष्ण आणि सुदामा यांनी. सुदामा आणि बळीरामानं. हा. मित्रांनो आपण आलोय आता उज्जैनच्या कॉरिडॉर मध्ये. आपण तिकडून आश्रमातून आलो, तिथून रूम मध्ये गेलो, फ्रेश वगैरे झालो, फ्रेशन झालो, थोडी रेस्ट घेतली कारण उन्हाने खूप थकलो होतं. आणि दिवसभर दिवस आम्ही दर्शनातच घालवला आज. आता मस्त मध्ये रात्रीचं कॉरिडॉरला फिरायलोय तर एकदम बेस्ट फील आहे. एकदम म्हणजे एकदम क्वालिटी एक्सपिरियन्स आहे ते बनवलेलं. तुम्हाला लागेल फिरायला हा. आणि तास वेळ लागेल. आणि रात्री आल्यानंतर एवढं हे वाटतंय प्रसन्न लाइटिंग लाइटिंग फ्रेश वाटतंय. हा. तुम्ही पण जेव्हा कधी उज्जैनला कॉरिडॉरला नक्की वेळ द्या. रात्रीचे 2 तास तरी नक्की कॉरिडॉर. बेसिकली रात्री इथं आलात ना आपण, इथली वाईबच वेगळी आहे. म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जी, फ्रेशनेस म्हणा खूप येतो. इथं नाही डोळ्याचं पारणं फिटणार असला ना. आणि युनिक कन्सेप्ट आहे, एकदम क्वालिटी केलेलं आहे. आणि एवढा मोठा हे आहे ना कॉरिडॉर, बघायसारखं आहे. खूप बघायसारखं आहे. आणि सर्व काही एकदम अजून महाकाल समोरच शेजारीत आहे. एकदम महाकालच्या आता आम्हाला शयन आरती भेटते का नाही काय एवढे गॅरंटी नाहीये. जर भेटली तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. आमच्या सोबत नक्की कॉरिडॉर आता फिरा तुम्ही. ओके चला बघू मग कॉरिडॉर. चला.